विचारायचं ना त्यांना. आईना विचारायचं, आई कामात असतील तर मला विचारायचं, मी कामात असेल, समर कामात असेल, ऑफिसमध्ये असेल तर स्वानंदी तर तुझी बहीण आहे ना सख्खी. तिला एकदा विचारायचं ना, तिची परमिशन घ्यायची. स्वानंदीला एकदाही विचारावं असं तुला वाटलं नाही का? बोल ना अगं, बोल. विचारलंस का स्वानंदीला तरी? विचारलंस का? बोल ना काहीतरी. ताई मला बोलू देईल तर ना. बघितलं ना आता आल्या आल्या कसं माझ्यावर फायरिंग सुरू केली. अगं कारण तू वागतेस तशी सुश, एका मागोमाग एक चुका करतेस, मनमानी करतेस, कळत नाहीये का तुला? ताई प्लीज हा, हे बघ काल झाली असेल माझ्याकडून चूक, पण आज मी नाही चुकली आहे. युटेन्सिल्सच्या बाबतीत मी नाही मनमानी केली आहे. मी भांड्यांच्या बाबतीत तुला विचारलं होतं ना की टाकून देऊ का. नंदू, तू परवानगी दिलीच माझी भांडी मोडीत काढण्यासाठी? ओ माय गॉड, स्वानंदी तू? छे माझी, मुळात मी असं करीन का? तुमची शपथ. उलट मी तर हिला म्हणाले होते आजींना विचारल्याशिवाय भांड्यांचा निर्णय घ्यायचा नाही. काही काय यार ताई, तूच तर म्हणाली होतीस ना की अधिकार आहेत माझ्याकडे. सुष्मिता नीट आठव, मी तुला म्हणाले होते तुला अधिकार आहेत पण या बाबतीत नाहीत, आणि तुलाच काय मला सुद्धा नाही आहेत. अच्छा अच्छा, आय गॉट इट. अरे म्हणजे तुमच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झालंय का? स्वानंदी, अगं तुझं बोलणं तिला नीट नाही कळलं असणार. तिला असं वाटलं असेल की आहे अधिकार तिला म्हणून, हो की नाही? हा असंच झालं. काही का असे ना, माझी भांडी अशी मोडीत जायला नकोय. मागच्या पिढ्यांचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी, असा अवमान व्हायला नकोय त्याचा. आणि या वस्तू आहेत ना सुष्मिता, या सगळ्या वेगवेगळ्या देशांमधनं आणल्यात मी. खूप मौल्यवान आहेत त्या, त्याची आठवण आहे एक काहीतरी. आणि प्लीज परत न विचारता हे असलं काही करायचं नाही. मी तर काहीच केलं नाहीये ना. ताईमुळे झालंय सगळं. स्वानंदी बघ आता काय होऊन बसलं ते. अगं घरातली मोठी सून आहेस तू, ते जाऊ दे, सुष्मिताची मोठी बहीण आहेस. तिला नीट समजवायला हवं होतंस ना. बघ आता काय होऊन बसलं. मला असं वाटतं की तू तिला स्पष्ट नकार द्यायला हवा होतास. तू नकार दिला असताना तर असं काही झालंच नसतं. काकू माफ करा, पण जे काही बोलणं झालंय ते माझ्या आणि सुष्मितामध्ये झालंय ना.